मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. फडणवीसांकडून महाराष्ट्र अस्थिर करायचा डाव असल्याचा निशाणा. सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी. गेल्या 2 तासांपासून आंदोलन सुरू असल्यानं मोठी वाहतूक कोंडी. जरांगेंच्या आंदोलनानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक. आजपासून नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. लालबागच्या राजाचं घेणार दर्शन. मुख्यमंत्री आणि शेलारांच्या घरीही जाणार. अपुऱ्या मनुष्यबळामुळे मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द. सुट्टीवर असलेल्या पोलिसांना कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना. गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्या रद्द. धारदार शस्त्रानं वार करून 10वीच्या विद्यार्थिनीची हत्या. नागपूरच्या रेल्वे कॉलनी परिसरातील घटना. आरोपी 17 वर्ष अल्पवयीन असल्याची माहिती. नांदेडमधील भीषण पूरस्थितीवर सरकारचं लक्ष ठेवून वेळ पडल्यास लष्कराला पाचारण करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नांदेडमधील पूरस्थितीची हेमंत पाटलांकडून पाहणी तर सावेंनी घेतला आढावा. पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याचं आश्वासन. गोकुळकडून गणेशोत्सवात दूध उत्पादकांना गिफ्ट. म्हैस आणि गाईच्या दूध खरेदी दरात 1 रुपयानं वाढ. शेतकऱ्यांना मोठा दिलासा.